Hello guys, how are you? You are learning spoken English with Humbe sir. आपण आरोग्य वार्ता मराठी अँड एज्युकेशनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण HAVE हॅव मीन्स च्या जवळ आहे, च्याकडे आहे, ला आहे अशा अर्थाचे वाक्य आज आपण शिकणार आहोत. आय, वी, यू, दे या कर्त्यांच्या समोर नेहमी हॅव वापरावे आणि ही, सी, इट आणि नाऊन या कर्त्याच्या पुढे हॅज वापरावे. चला तर मग वाक्य पाहूया. आय हॅव नॉलेज, मला ज्ञान आहे. यू हॅव हेडेक, तुला डोकेदुखी आहे. ही हॅज स्टमक एक, त्याला पोटदुखी आहे. सी हॅज गोल्डन रिंग, तिच्याकडे सोन्याची अंगठी आहे. इट हॅज स्ट्रॉंग विंग्स, त्याला मजबूत पंख आहेत. आय हॅव मॅजिक, माझ्याकडे जादू आहे. सी हॅज 4 गर्ल्स, तिला 4 मुली आहेत. इट हॅज लाँग बीक, त्याला लांब चोच आहे. ही हॅज अ प्रॉब्लेम, त्याला एक समस्या आहे. दे हॅव हनी, त्यांच्याकडे मध आहे. डू यू हॅव अ बायसिकल, तुझ्याकडे सायकल आहे का? डू यू हॅव एनी प्रॉब्लेम, तुला काही अडचण आहे का? डू यू हॅव नो द आन्सर, तुला उत्तर माहीत आहे का? आय डोंट हॅव मॅजिक, माझ्याकडे जादू नाही. यू डोंट हॅव बिग बंगलो, तुमच्याकडे मोठा बंगला नाही. सी डझंट हॅव इन्फॉर्मेशन, तिच्याकडे माहिती नाही. दे डोंट हॅव मनी, त्यांच्याकडे पैसे नाहीत. डोंट आय हॅव स्किल, माझ्याकडे कौशल्य नाही का? डोंट यू हॅव अ कार, तुमच्याकडे कार नाही का? डझंट ही हॅज अ कॅप, त्याच्याकडे टोपी नाही का? अशा पद्धतीने आज आपण हॅवची रचना शिकलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आरोग्य वार्ता मराठी अँड एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. असंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.